जर तुम्ही विद्यार्थी असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा। यामध्ये तुम्हाला शैक्षणिक डॉक्युमेंट्स तुमच्याकडे कोणकोणते असायला हवे पूर्ण डिटेल माहिती मी यामध्ये देणार आहे। बघा, जर तुमची 10वी झाली असेल तर 10वी नंतर तुमच्याकडे 10वी मार्कशीट पाहिजे, 10वीचं सर्टिफिकेट म्हणजेच बोर्ड सर्टिफिकेट पाहिजे आणि शाळा सोडल्याचा दाखला। जर तुमची 12वी झाली असेल तर 12वी मार्कशीट प्लस 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच टी आणि ओळखपत्र म्हणून आपल्याकडे आधार कार्ड पाहिजे, पॅन कार्ड पाहिजे आणि मतदार ओळखपत्र पाहिजे जर 18+ असाल तर। त्यानंतर पत्ता पुरावा, ॲड्रेस प्रूफ म्हणून तुमच्याकडे आधार कार्ड पाहिजे, राशन कार्ड पाहिजे, बँक पासबुक किंवा वीज बिल असेल तरी चालेल। जात आणि आरक्षण संबंधित कागदपत्रे बघा, जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट, जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट। त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र, इन्कम सर्टिफिकेट हे तुम्हाला शिष्यवृत्ती किंवा स्कॉलरशिप फॉर्मसाठी लागेल, तर इन्कम सर्टिफिकेट हे तुमच्या वडिलांचं असते। बँक पासबुक असणे गरजेचं आहे आणि त्याला आधार लिंक पाहिजे। त्यानंतर इतर महत्त्वाचे डॉक्युमेंट बघा, पासपोर्ट साईज फोटो पाहिजे, एक सही सिग्नेचर स्कॅन करून फोटो तुमच्याकडे ठेवा, एक ईमेल आयडी असायला हवी तुमची आणि मोबाईल नंबर जो प्रत्येक डॉक्युमेंटला लिंक आहे। आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिजी लॉकरमध्ये तुमचे सर्व डॉक्युमेंट सेव्ह करा, PDF मध्ये सर्व कागदपत्रे मोबाईलमध्ये ठेवा, गुगल ड्राईव्ह किंवा ईमेलमध्ये बॅकअप ठेवा। आधार अपडेट नसेल तर अपडेट करून घ्या, जात प्रमाणपत्र काढलेलं नसेल तर काढून घ्या, बँक खाते ओपन केलेलं नसेल तर ओपन करा, पॅन कार्ड काढून घ्या, कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा काढलेली पाहिजे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा आणि अशाच शैक्षणिक माहितीसाठी चॅनलला फॉलो करून ठेवा। धन्यवाद।